हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी गॅस चालू केला आहे आणि कढई ठेवलेली आहे गॅसवर छोटी. आपल्याला अगदी झटपट होणारी रेसिपी टिफिनसाठी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर पाहू शकता, संपूर्ण व्हिडिओ पहा. आता तेल आपण इथे किती टाकले बघा. 1 चमचा मी तेल टाकून घेतले आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुलून द्यायचे. त्यानंतर आपल्याला इथे मीडियम साईजचा मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा. थोडीशी तेलावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. असं एकदम बारीक चिरायचं आहे म्हणजे भाजी मिळून येते कांदा बारीक चिरला की. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा. थोडा कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मी टमाटा एक चिरून घेतलेला बारीक तो टाकून देऊया. मैत्रिणींनो, तोपर्यंत चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. आणि साधी सोपी सिंपल ही फ्लावरची भाजी आहे. झटपट होणारा व्हिडिओ आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. आता कांदा टमाटा छान मऊ होस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे बघा. आता ती पेस्ट पण चांगली परतून घ्यायची. म्हणजे अद्रकचा आणि लसणाचा वास निघून जातो. थोडीशी आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया, 1 चमचा छोटा. हळद पण तेलावर मी परतून घेते. त्यानंतर इथे बेडगी मिरची पावडर, रंग खूप छान येतो भाजीचा, पण अगदी थोडीशी मी टाकलेली आहे बघा, अर्धा चमच्याला पण कमी. त्यानंतर कांदा लसूण मसाला आपल्याला इथे 1.5 चमचा टाकून घ्यायचा आहे. धना पावडर 1 चमचा टाकलाय. आणि हे मसाले तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कोणाला तिखट लागतं कोणाला कमी लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता. थोडंसं पाणी मी टाकून घेतले कारण आपला मसाला खाली लागू शकतो. लागत होता म्हणून मी थोडं पाणी टाकून घेतले. आता बघा सर्व छान मसाला परतून घ्यायचा आहे. अशी तरी पण सुटली साईडने बघा, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर इथे फ्लावर बघा, मक्याचे दाणे होते माझ्याकडे थोडेसे, ते पण मी फ्लावरमध्ये टाकून दिलेले आहेत कारण पौष्टिक आहे, हेल्दी आहे. पाहू शकता. आता हे फ्लावर मी थोडंसं हे करून घेतलेला गरम पाण्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतलेला. त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून दिलं आहे मी. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे वर खाली. चवीनुसार मीठ टाकायचे बघा. मीठ टाकून झाल्यानं परत एकदा भाजी वर खाली करून घेते मी. मैत्रिणींनो, टिफिनसाठी ही झटपट होणारी रेसिपी आहे फ्लावरची. करून पहा आणि व्हिडिओ पाहता पाहता लाईक करा. थोडं पाणी टाकून घेतले मी, अर्धा कप. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. थोडासा कॅमेरा हल्ला होता माझा. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे. 1-2 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची बघा. 2 मिनटाच्या नंतर झाकण खोलून पाहू शकता तुम्ही. मस्त अशी भाजीचा रंग पण खूप छान आलेला आहे आणि तरी पण खूप छान सुटलेली आहे. तर आपल्याला पुढे काय करायचं, ह्याच्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची भरपूर सारी. आता हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मस्त अशी फ्लावरची चमचमीत भाजी छान दिसते, पाहू शकता तुम्ही. आता हे मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यावर परत झाकण ठेवून घ्यायचे 1 मिनटं. एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. 1 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची, वर खाली भाजी हलवून घ्यायची.
तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही फ्लावरची ग्रेव्ही टाईप भाजी? डब्यासाठी करून पहा, झटपट होणारी रेसिपी आहे. व्हिडिओ कोणाला आवडला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा. भाजी आवडली का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की ताई आम्हाला आवडली म्हणून. अशा पद्धतीने तुम्ही करणार का तेही सांगा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुढे एक छोटासा व्हिडिओ आहे पराठ्याचा, तोही पहा. तो पण छोटासाच आहे, लगेच होणार. सकाळचं तुम्ही चहासोबत पराठा खाऊ शकता असा पराठा आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, इथे मी छोटीशी रेसिपी ही दुसरी बनवते. तोपर्यंत चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे कांदा घेतला आहे छोटासा मी बारीक कापून. अर्धा टमाटा तो पण बारीक कापून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर अशी एकदम छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आणि 2 पिठाचे गोळे बघा छोटे छोटे ते करून घेतलेले आहेत. आता हे साईडला ठेवायचे आपल्याला. त्यानंतर इथे मक्याचे दाणे, कॉर्न, तुम्ही काय म्हणता कॉर्न, मी मक्याचे दाणे म्हणते, ते घेतलेले आहेत थोडेसे मी शिजवून. आता थोडंसं आपल्या पोळपाटाला पीठ लावून चपातीचा उंडा लाटून घ्यायचा आहे असा पातळसर. लय पण पातळ लाटायचं नाही, थोडं जाड ठेवायचं आहे. छान जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला हे उंडा लाटून घ्यायचं आहे बघा. चपाती एक पाहू शकता तुम्ही. कसं सकाळच्या नाश्त्याला दरवेळेस काय करायचं माणसाला सुचत नाही. तर अशा पद्धतीने जरी तुम्ही पराठे बनवले ना मैत्रिणींनो, सगळी आवडीने खातील. चहासोबत नक्कीच त्यांना द्या करून. आता एक चपाती लाटून घेतली, त्यानंतर आपल्याला दुसरी पण तशीच लाटून घ्यायची आणि तेवढीच साईज करायची चपातीची पण. खूप सोपं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या भाज्या पण ह्या पराठ्यामध्ये टाकू शकता. पालक चिरून टाकू शकता किंवा गाजर किसून टाकू शकता. बटाटा उकडून तोही टाकू शकता तुमच्या आवडीवर. पण इथे मी कशाचाच वापर नाही केला, फक्त कोथिंबीर, जिरं, ओवा, टमाटर एवढंच टाकले मी ह्याच्यामध्ये आणि मक्याचे दाणे टाकून घेतलेले आहेत. आता पाहू शकता आपल्याला ही पण चपाती माझी लाटून घेतलेली आहे. तर थोडंसं तेल आपल्याला सगळीकडून असं पसरून लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक करा. आता तेल लावून झाल्याच्या नंतर आपल्याला थोडीशी हळद भुरभुरायची त्याच्यावर, अगदी थोडी. त्यानंतर लाल तिखट घेतले. हे लाल तिखट पण थोडंसं भुरभुरायचे. त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचे बघा. सगळीकडून पसरून मीठ टाकायचे, सगळीकडे लागलं पाहिजे. आणि धना पावडर थोडीशी सगळीकडून पसरून घ्यायची. थोडासा ओवा मी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर जिरं टाकून घेतलेलं आहे थोडं. आता कांदा तो पण आपल्याला असं मस्त पसरून घ्यायचा आहे बघा त्याच्यावर. त्यानंतर टमाटा पण पसरून घ्यायचा आहे. सगळीकडे लागला पाहिजे, सगळीकडून पसरून घ्या असं थोडं. ते झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मक्याचे दाणे बघा, ते पण आपल्याला मध्ये मध्ये असे सगळीकडून पसरून घ्यायचेत. सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, हेल्दी रेसिपी आहे, पौष्टिक रेसिपी आहे. मुलांना पण तुम्ही ही सकाळची नाश्त्याला देऊ शकता. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा वरून अशीच पसरून आपल्याला. ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या, चीज पण मुलांना खूप आवडतं, चीज पण किसून टाकू शकता. प्रत्येकाच्या आवडीवर असतं. आणि ह्यो साधा सिंपल मी पराठा बनवलेला आहे. आता ही वरून एक चपाती आहे ह्याच्यावर टाकून देऊया, दुसरी चपाती. आणि हे बोटाच्या सहाय्याने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचे, दाबून घ्यायचे साईडने. आणि त्यानंतर लाटणं जरा असं फिरून घ्यायचे, म्हणजे कसं चपाती चिटकल्या जाती पूर्ण. पाहू शकता. आणि ही पण पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. लाईक सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. छान छान कमेंट पण करा.
आता हे छान बघा मी लाटून घेतलेलं आहे, लाटण्याने असंच कडा त्याच्या हे करून. आता इथे तवा ठेवलेला आहे, तवा आपला गरम झाला आहे, तर तेल सोडून घ्यायचे आपल्याला सगळीकडून थोडं थोडं तव्याला. त्यानंतर हा पराठा आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आपल्याला. चपातीवाणीच आपल्याला हा पराठा पण भाजून घ्यायचा आहे, पण हा पराठा असा मस्त क्रिस्पी होस्तोवर भाजायचा आहे छान, म्हणजे खायला खूप छान लागतो. एकदम फास्ट गॅसवर भाजवायचा नाही, मीडियम गॅसवरच जरा भाजा. फास्ट गॅसवर कसा पराठा जळून जातो आणि खायला तेवढी मजा येत नाही. मस्त असं त्याचा क्रिस्पी रंग झाला पाहिजे बघा. ह्याला तुम्ही बटर पण लावू शकता किंवा तूप पण लावू शकता, प्रत्येकाच्या आवडीवर आहे. मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. तर पाहू शकता मस्त असा पराठा आपला ह्यो साधा सिंपल भाजून झालेला आहे. तर हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्कीच सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो.